श्रीमद आद्य शंकराचार्य गुरुगृही असताना एके दिवशी नेहमीप्रमाणे भिक्षा मागायला निघाले होते. फिरता फिरता ते एका गरीब ब्राह्मणाच्या घरी गेले. अंगणात उभे राहून त्यांनी ओम भवती भिक्षांदेही असा घोष केला. गरीब ब्राह्मण घरी नव्हता, पण त्याची पत्नी घरात होती. आचार्यांची सतेज मुद्रा पाहून हा कोणीतरी महापुरुष आज आपल्या घरी भिक्षेला आला आहे असे तिला वाटले. आपल्या दारिद्र्याबद्दल तिला अत्यंत दुःख झाले. भिक्षा घालायला घरात काही नाही, आता यांना काय भिक्षा घालू असा प्रश्न तिच्यापुढे पडला. तिने इकडे तिकडे पाहिले तेव्हा अंगणात पडलेला एक आवळा तिला दिसला. चटकन तिने तो उचलला आणि मोठ्या आदराने आचार्यांच्या झोळीत घातला. आचार्यांनी त्या गृहिणीची गरीब परिस्थिती लक्षात घेतली. त्यांना तिची दया आली. त्या गृहिणीची ती भिक्षा मोठ्या आनंदाने स्वीकारून त्यांनी आकाशाकडे दृष्टी लावून अनन्य चित्ताने लक्ष्मीचे स्तवन केले. हे मंगल देवते, महालक्ष्मी, त्रिभुवनभूतीकरी, माझ्यावर प्रसन्न हो. त्रिभुवनाला ऐश्वर्य देणाऱ्या हे देवी, गरीब आणि दयापात्र अशा माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. अकिंचन लोकात माझा क्रमांक पहिला आहे. तुझ्या दयेला मी अगदी स्वाभाविकपणे योग्य आहे. अशा रीतीने हे 18 श्लोकांचे स्तोत्र त्यावेळी आचार्यांनी रचले आणि ते ऐकून लक्ष्मीदेवी सुप्रसन्न झाली. तिचे दर्शन होताच आचार्यांना आनंद वाटून त्यांनी लक्ष्मीदेवीला नमन केले. आचार्यांना स्वतःकरिता काहीच नको होते. त्यांना त्या गरीब ब्राह्मणीच्या दारिद्र्याचा परिहार करायचा होता. त्या दृष्टीने त्यांनी लक्ष्मीदेवीची प्रार्थना केली. ती ऐकून श्रीलक्ष्मी म्हणाली, अहो आचार्य, या ब्राह्मणाचे प्रारब्ध कर्मच असे आहे. त्याला पूर्वसुकृताचे पाठबळ नाही, त्यामुळे तो धनिक कसा होणार? ते ऐकून आचार्य म्हणाले, माते, माझ्यावर तुझी दया आहे ना, तर मग माझ्याकरिता ह्या ब्राह्मण कुटुंबाचे दारिद्र्य नष्ट कर. आचार्यांचे हे कारुण्यपूर्ण शब्द ऐकताच लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने त्या दारिद्र्यी ब्राह्मणाच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी करून ते अंगण भरून टाकले. क्षणात त्या गरीब ब्राह्मणाला अमाप ऐश्वर्य लाभले. आचार्यांचा प्रभाव, काव्यशक्ती, विद्वत्ता, कारुण्यदृष्टी आणि प्रेमभक्ती हे सर्वच गुण ह्या प्रसंगाने व्यक्त झाले. ईश्वर कृपेने चोरांची अथवा राजाची वक्रदृष्टी त्या ब्राह्मणावर पडली नाही. सोन्याची वृष्टी, कनकधारा ज्याच्यामुळे त्या दरिद्री ब्राह्मणाच्या अंगणात पडली ते हे स्तोत्र कनकधारा स्तोत्र या नावाने प्रसिद्ध झाले. हे अत्यंत प्रभावी स्तोत्र जो मनुष्य श्रद्धाभक्तीने नित्य पठन करेल त्याच्यावरही श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न होईलच. येणे असलेले द्रव्य परत मिळेल, नोकरीत बढती मिळेल, व्यापारात अकल्पित लाभ होईल. श्री सुक्ता एवढेच हे स्तोत्र प्रभावी आहे. मूळ संस्कृत स्तोत्र, प्रत्येक श्लोकातील सर्व संधी विग्रह आणि ह्या स्तोत्राचा ओवीबद्ध मराठी अनुवाद या पुस्तिकेत दिला आहे. संस्कृत न येणाऱ्यांनी तो वाचला तरी श्री लक्ष्मीदेवी कृपा करेल. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी हे संस्कृत सुवचन प्रसिद्ध आहेच. सी. ग. देसाई. धन्यवाद.